आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मुलांसोबत एक मजेदार कविता वाचू। हे त्यांना मोठे आणि लहान शब्द, त्यांचे अर्थ आणि तुलना याविषयीची समज वाढवेल। कोणत्या वस्तूंना मोठा किंवा लहान म्हणून संबोधले जाते हे त्यांना समजेल याची खात्री करू। हे एक अत्यावश्यक बोधात्मक कौशल्य आहे। तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या पण वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंच्या जोडीची यासाठी आवश्यकता असेल, जसे की बॉक्स, फुगे, बॉल, पुस्तके, कप इत्यादी 2च्या संख्येत घेणे। चला जाणून घेऊया आज मोठ्या आणि लहान वस्तूंचे गुपित खास। मोठे जे असते मोठे मोठे त्याला पकडण्यासाठी हात उघडावे लागतात जास्त। ह्या 2 चेंडू मध्ये कुठला चेंडू मोठा आहे? अगदी बरोबर। आणि ह्याला पकडण्यासाठी हात आपल्याला जास्त खोलावे लागतात। चला जाणून घेऊया आज मोठ्या आणि लहान वस्तूंचे गुपित खास। जे असते लहान लहान त्याला पकडण्यासाठी हात उघडावे लागतात थोडेसे। कसे? मला सांगा, ह्या 2 वाट्यांमध्ये कोणती वाटी लहान आहे? तिला पकडण्यासाठी हात कसे उघडावे लागतात? थोडेसे। जी वस्तू असते लहान ती जागा व्यापते थोडीशी। आता हा फुगा मी खोक्यामध्ये ठेवते, आणि हाही फुगा खोक्यामध्ये ठेवते। कोणत्या फुग्याने कमी जागा घेतली? अगदी बरोबर, या फुग्याने जागा कमी घेतली। चला जाणून घेऊया आज मोठ्या आणि लहान वस्तूंचे गुपित खास। जी वस्तू असते मोठी मोठी ती जागा व्यापते खूप जास्त। आता हे 2 डबे आहेत, मला सांगा कोणत्या डब्याने जागा जास्त व्यापली आहे? बरोबर, या डब्यानी। हा डबा कसा आहे? हा डबा मोठा आहे। हा डबा लहान आहे। खेळ अधिक आव्हानात्मक बनवण्यासाठी अनेक जोड्यांमधून लहान मोठ्या वस्तू ओळखायला तुम्ही मुलांना सांगू शकता। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत, नव्या उपक्रमात। धन्यवाद।